चंद्रशेखर बावनकुळे सध्या पत्रकार परिषद घेतात। भाजपचे प्रदेश अध्यक्ष। आपण थेट जाऊया। महाराष्ट्र भूषण 13 कोटी जनतेच्या मनात अत्यंत आदराचं स्थान असणारे महाराष्ट्राचे लोकनेते, अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्याबद्दल काल शून्य कर्तृत्व असलेले उद्धव ठाकरे यांनी जी टीका केली, महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या टीकेचं उत्तर दिलं। खरं तर आपण थोडं तुलनात्मक जाऊ। 22व्या वर्षी नगरसेवक, 24व्या वर्षात भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, 27व्या वर्षी महापौर आणि 29व्या वर्षी आमदार आणि 5व्यांदा आमदार जनतेतून निवडून आले। असं देवेंद्र फडणवीसजी यांची सुरुवात आणि 22 ते वयाच्या 29 पर्यंत उद्धव ठाकरेची सुरुवात म्हणजे माझे वडील। वयाच्या 31व्या वर्षी देवेंद्रजी राष्ट्रीय भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले। 43व्या वर्षी महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष झाले आणि 44व्या वर्षी मुख्यमंत्री झाले। आता यांचं काय कर्तृत्व आहे? उद्धवजी 31व्या वर्षी जेव्हा देवेंद्रजी राष्ट्रीय उपाध्यक्ष होते तेव्हा माझे वडील आणि माझा कॅमेरा हे उद्धव ठाकरेचं कर्तृत्व होतं। 43व्या वर्षी जेव्हा उद्धव ठाकरे झाले तेव्हा वडील, माझा कॅमेरा आणि माझी पत्नी एवढाच परिवार। आणि 60व्या वर्षी कर्तृत्व काय? मी, माझा मुलगा मंत्री, पत्नी आणि मुख्यमंत्री, त्यांचा जीवनपट असा आहे। म्हणजे उद्धव ठाकरेंचा आणि देवेंद्रजींचा जर जीवनपट घेतला तर शून्य अस्तित्व असणारा, शून्य कर्तृत्व असणारा व्यक्ती असं नाव उद्धव ठाकरे आहे। आता थोडं दुसरीकडे जाऊ, आता कर्तृत्वाबद्दल बोलू। माननीय देवेंद्रजींनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या भरोश्यावर नगरसेवक ते मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पक्षाचे महाराष्ट्राच्या उच्च पदापर्यंत आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे। आणि स्वतःच्या नेतृत्वाला कर्तृत्व समजून उद्धवजी स्वतःच्या नेतृत्वाला कर्तृत्व समजून जनतेची बेईमानी करून, मॅन्डेटची बेईमानी करून मुख्यमंत्री पदाचा अयशस्वी प्रवास, असं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आहे। अयशस्वी प्रवास तो महाराष्ट्राच्या जनतेने बघितला। आता महाराष्ट्राच्या जनतेला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याकरता जलयुक्त शिवार योजनेसारखी योजना या महाराष्ट्राला देणे आणि हजारो शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर करणे याकरता एक कर्तृत्व देवेंद्र फडणवीस आहे। आणि दुसरे कर्तृत्ववान कोण आहे? कलंकित कर्तृत्ववान। आणि जो कलंक याच्यामध्ये लागलेला आहे स्वतःच्या अहंकारापैकी जलयुक्त शिवार योजना बंद पाडणे, हा कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। थोडं पुढे गेलं तर मुख्यमंत्री असताना आणि आताही पीक विमा योजना शेतकऱ्यांना मोफत मिळावी, 1 रुपयात मिळावी। आणि त्याही काळात मी पालकमंत्री असताना, मंत्री असताना शेतकऱ्याच्या पीक विमा योजनेचे
इतिहासातले सर्वात जास्त पैसा पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणारा यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि यांच्यावर का कलंक आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळफेक करून राज्य सरकारकडून जास्तीत जास्त प्रीमियम कसा विमा कंपन्याला मिळेल, जे 12-12 हजार कोटी रुपयाचं प्रीमियम विमा कंपन्याला दिलं, पण शेतकऱ्याला एकही रुपया मिळाला नाही पीक विमा योजनेचा, असा कलंकित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. पुढं गेलं थोडं तर मला आठवतं मी मंत्री होतो, या महाराष्ट्राला लोड शेडिंग मुक्त करण्याकरता जो टास्क देवेंद्रजींनी दिला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिवसाने वीज मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी दिली, आणि पुढच्या 3 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांना दिवसाने वीज द्यायची आणि स्वस्त वीज व्यापारी आणि उद्योजकांना क्रॉस सबसिडी कमी करून द्यायची, हा निर्णय घेणारा यशस्वी व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि आपण बघितलं असाल, कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं कर्तृत्व, कोरोनाच्या काळामध्ये हजारो लोकांचे बिलं कनेक्शन कापणे आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागात मागासवर्गीय मोहल्ल्यात लोड शेडिंग सुरू करण्याचं पाप. आणि त्यांचे मंत्री बघितले असाल तुम्ही ऊर्जा मंत्री असताना काय काय बोलायचे. त्यामुळं महाराष्ट्राला कोरोनाच्या काळामध्ये अंधारात ठेवण्याचं काम कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. आता पुढं गेलो तर देशातील सर्वात मोठं मेट्रोचं नेटवर्क जर या महाराष्ट्रात कोणी उभारलं तर देवेंद्र फडणवीसांनी उभारलं, मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आणि आत्ताही एकनाथ शिंदेजी आणि दोघंही मागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये मी जाणीवपूर्वक सांगेन, महाराष्ट्र हा देशात सर्वात नंबर 1 आहे मेट्रोच्या जाळ्यामध्ये. दूरदृष्टी असणारा नेता देवेंद्र फडणवीस, आणि मेट्रोचे प्रकल्प कसे बंद पाडता येईल कमिशन भेटत नाही म्हणून, असा कलंकित व्यक्ती आहे उद्धव ठाकरे. पुढं आपण गेलो तर राज्यातील गोरगरीब जनतेला आजार झाला नाही पाहिजे. झाला आजार तर त्याला मुख्यमंत्री योजनेतनं एक वेगळं, नागपूरमध्ये बघा, संभाजीनगरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना लाखो लोकांना, 15 लाखाच्या वर लोकांना 5 लाख, 4 लाख, 3 लाख, 2 लाख जनतेला आरोग्य मिळालं, लोकांचे जीव वाचले. पण 2.5 वर्षामध्ये, माझा दावा आहे 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेजी तुम्ही कक्षच बंद करून टाकला. मुख्यमंत्री कक्ष नागपूरचाही बंद केला होता, केला की नाही नागपूरचा बंद, हैदराबाद हाऊसचा मुख्यमंत्री कक्ष बंद केला, आणि तुम्ही नागपुरात येऊन त्यांना कलंकित म्हणताय. नागपूरची जनता डोळ्यांनी मारेल. आणि आता ठरलाय की महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांवर ते बोलले त्या ठिकाणी डोळेमारा आंदोलन करू. आज नागपुरात बोलून चालले गेले तुम्ही. काल वेळ नाही भेटला कार्यकर्त्यांना, कालच ठरलं होतं. पण यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात डोळे खायचे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी यानंतर महाराष्ट्रात कुठेही बोलून बघा. खरं तर पुढं गेलं, मराठा समाजाला आरक्षण देणारे, मराठा समाजाकरता स्टॅटिस्टिकल डेटा तयार करणारे, मराठा समाजाकरता संपूर्ण डेटा तयार करून आरक्षण देऊन हायकोर्ट, सुप्रीम कोर्टपर्यंत हे आरक्षण टिकवणारा यशस्वी मुख्यमंत्री कोणतं? देवेंद्र फडणवीस. आणि सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं आरक्षण घालवणारा कलंकित माणूस कोणतं? उद्धव ठाकरे. पुढे आपण जर गेलो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षण देणे, मी पंकजा मुंडे ताई, संजय कुटे, राम शिंदे समिती तयार करून या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला आरक्षण देणे, महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री असे असणे जे ओबीसी समाजाला मंत्रालय निर्माण करून नवीन मंत्री देणे, ओबीसी मंत्री,
आणि ओबीसी मंत्रालय तयार करून महाज्योतीसारखी योजना तयार करून करोडो रुपये ओबीसी समाजाला राखीव ठेवणे, ओबीसी मुलांना परदेशामध्ये शिक्षणाकरता शिष्यवृत्ती देणे, असे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस आणि सत्तेत आल्यानंतर ओबीसी समाजाचं आरक्षण घालवणारा कलंकित माणूस कोण? तो उद्धव ठाकरे. महाराष्ट्रातले विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, उर्वरित महाराष्ट्र हे सर्व वैधानिक विकास मंडळ कार्यान्वित करून त्या वैधानिक मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण प्रदेशाच्या विकासाची योजना तयार करणे, म्हणजे विदर्भाची विकासाची योजना विदर्भ वैधानिक महामंडळ, मराठवाड्याच्या विकासाची योजना मराठवाडा वैधानिक महामंडळ, उर्वरित महाराष्ट्राकरता उर्वरित वैधानिक महामंडळ हे पुनर्जीवित करून यांची मुदतवाढ वाढवून या सर्व विभागाला यशस्वी न्याय देण्याकरता, रस्ते, वीज, पाण्याचा बॅकलॉग दूर करण्याकरता यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केलं असेल तर देवेंद्र फडणवीस आणि कलंकित माणूस उद्धव ठाकरे, ज्यांनी विदर्भ वैधानिक मंडळ बरखास्त करणे, मराठवाडा विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद पाडणे, उर्वरित महाराष्ट्राचं वैधानिक विकास बंद पाडणे, मराठवाड्याची वॉटर ग्रीड बंद पाडणे. मराठवाड्याची वॉटर ग्रीड देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं, संकल्प होता. सरकार आल्याबरोबर या कलंकित माणसाने मराठवाड्याची वॉटर ग्रीडची योजना बंद पाडून टाकली. संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर हे नावं देऊन अभिमानाने या महाराष्ट्राची मान उंच करणारे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांचा प्रस्ताव. आणि संभाजीनगरला आम्ही संभाजीनगर म्हणणार नाही, आम्ही औरंगाबादच म्हणू, अशाला साथ देणारा कलंकित माणूस म्हणजे उद्धव ठाकरे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस पार्टी करताना रात्रंदिवस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास जपला पाहिजे, संस्कार जपले पाहिजे, संस्कृती जपली पाहिजे. येणाऱ्या पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संपूर्ण इतिहास हा रक्तामध्ये आणला पाहिजे. येणारी 21व्या शतकाची पिढी प्रचंड ताकदवान तयार व्हावी याकरता रात्रंदिवस मरमर काम करणारा व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि हा कलंकित करंटा व्यक्ती जो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करताना हा कलंकित करंटा उद्धव ठाकरे हा त्या लोकांना साथ देणारा, काँग्रेसच्या लोकांना जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत होते, असा कलंकित करंटा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे. पुढं गेलं अनाथ मुलाकरता नोकरीमध्ये 1% आरक्षण ठेवणारा यशस्वी व्यक्ती कोण? तर देवेंद्र फडणवीस. पण सरकार आल्याबरोबर अनाथाचं आरक्षण काढून टाकणारा कलंकित करंटा माणूस उद्धव ठाकरे. पुढं गेलं अर्बन नक्षलवादी जिहाद्यांना तुरुंगात टाकणारा यशस्वी व्यक्ती कोण? या महाराष्ट्रात 5 वर्ष गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून मी बघितला आहे. ते आमच्या पक्षाचे, आमच्या जवळच्या म्हणून नाही, महाराष्ट्राने अनुभवला आहे की नक्षलवाद आणि जिहाद्यांना, औरंग्याच्या प्रेमात पडलेल्या काही लोकांना तुरुंगात टाकणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे. आणि याला संरक्षण देणारा व्यक्ती कोण? जिहाद्यांना, नक्षलवाद्यांच्या मुवमेंटला संरक्षण देणारा, त्याच्यावर कुठलीही कारवाई न करणारा कलंकित माणूस उद्धव ठाकरे आहे. कोविडच्या काळामध्ये मी साक्षी आहे, तुम्ही साक्षी आहे, कोविडच्या ICU पर्यंतच्या पेशंटपर्यंत जाऊन त्या पेशंटची विचारपूस करून महाराष्ट्रातल्या सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दौरा करून राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून, राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून, राज्याचा विरोधी पक्षनेता कसा असावा, कोविडच्या काळामध्ये रुग्णांना सर्व सोयी कशा मिळतील, रुग्ण कोणत्या परिस्थिती आहे, मी 4 ICUमध्ये देवेंद्रजी सोबत गेलो. पण मात्र या महाराष्ट्राला असा कलंकित व्यक्ती लाभला होता उद्धव ठाकरे, जो घरी बसून घर कोंबडा म्हणून घरातूनच आरवत होता. असा व्यक्ती आम्ही बघितला आणि त्या कलंकित व्यक्तीचं नाव उद्धव ठाकरे आहे. खरं तर समृद्धी महामार्गासारखा महामार्ग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसारखी
ग्राम सडक योजना, शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाणारे पांदण रस्ते, ह्या संपूर्ण संकल्पना मांडणारा यशस्वी मुख्यमंत्री, यशस्वी व्यक्ती कोण? तर देवेंद्र फडणवीस. आणि समृद्धी महामार्गाला कॉन्ट्रॅक्टर भेटत नाही म्हणून विरोध करणारा व्यक्ती कोण? तर करंटा उद्धव ठाकरे. खरं तर 1000 गोष्टी मला मांडता येतील, प्रेस खूप लांब चालेल. अशा व्यक्तींनी महाराष्ट्राच्या विकासाचे, नागपुरात येऊन त्या ठिकाणी विकासाचे काय अधिकार आहे यांना बोलण्याचा देवेंद्र फडणवीसावर? काय बरोबरी करू शकतात? देवेंद्र फडणवीसांच्या नखाची बरोबरी उद्धव ठाकरे करू शकत नाही, कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून. जर या महाराष्ट्राचं सर्वेक्षण केलं ना, या महाराष्ट्राची 13 कोटी जनता कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीसांना मत देतील. आणि करंटा आणि त्या ठिकाणी कलंकित व्यक्ती या महाराष्ट्राला मिळाला असं जर व्होट केले तर उद्धव ठाकरेला म्हणतील. आणि म्हणून आता आम्ही ठरवलं आहे, आज मी नागपूर शहरचे अध्यक्ष प्रवीण दटके, जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद गजबे, आमच्या सर्व कोर टीमचे, आमच्या सर्व आमदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी आज मोठं आंदोलन नागपूरमध्ये केलं. पण आता हे ठरवलं आहे की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांविरुद्ध उद्धव ठाकरे जर बोलतील तर महाराष्ट्रभर ज्या ठिकाणी बोलले, ज्या शहरात बोलतील, ज्या गावात बोलतील, ज्या चौकात बोलतील, त्या चौकामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सत्तेमध्ये आहोत. आम्ही सामाजिक सलोखा, महाराष्ट्र शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. याचा अर्थ असा नाही आहे की आमच्या वरिष्ठ नेतृत्वावर उद्धव ठाकरे या पद्धतीने व्यक्तिगत टीका टिप्पणी करतील. राजकारणाचा स्तर आम्ही खाली आणत नाही आहे, राजकारणाचा स्तर उद्धव ठाकरे खाली आणतात आहे. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर बावचळलेल्या परिस्थितीमध्ये संतुलन बिघडल्यामुळे उद्धव ठाकरे व्यक्तिगत टीका करायला लागले आहेत. माझा त्यांना यानंतर स्पष्ट हा इशारा आहे, तुमचं संतुलन बिघडलं असेल तर मी हॉस्पिटलमध्ये जा, मनोरुग्णालयात जा. नागपूरला कोराडी रोडला मनोरुग्णालय आहे. लँड झाल्याबरोबर पहिले मनोरुग्णालयात दवाई घ्या, नंतर नागपूर फिरा. तुमचं संतुलन बिघडलं असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्या. बावचळलेले असाल तर दुसरा डॉक्टर बघा. पण तुम्ही देवेंद्र फडणवीसजीवर आरोप करायचं या ठिकाणी काम केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. यानंतर तर आम्ही रस्त्यावर आंदोलन केलं. पुढचं आंदोलन तुम्हाला माहिती नाही कुठं होणार आहे. आणि त्यामुळं आमचा इशारा आहे, आम्ही कधी स्तर सोडणार नाही, आम्ही कधी व्यक्तिगत बोलणार नाही, आम्ही कधी त्या ठिकाणी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणार नाही. पण या महाराष्ट्रात तुम्ही जर त्या ठिकाणी हाचा निर्णय केला तर आमचे आत्ता नेते, आमचे आमदार, खासदार, आमचे लोक तुम्हाला आता तुमच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी रोखल्याशिवाय राहणार नाही. लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम झाले तर त्याला जबाबदार तुम्ही राहाल. या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली याला जबाबदार उद्धव ठाकरे राहतील, आम्ही राहणार नाही. हेच या माध्यमातून मला सांगायचं होतं. उद्धव ठाकरे मी 15 पासून तर तुमच्यापर्यंत टीका केली, तुमच्यावर त्यांनी टीका केली, कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं उदाहरण त्यांनी दिलं. नाही, माझ्यावर टीका केली तर हे कळू शकतं की त्यांनी माझे कुळं काढले, माझ्यावर व्यक्तिगत टीका केली. त्याचं उत्तर कार्यकर्ते देतील किंवा त्याचं उत्तर मी दिलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तीबद्दल जर तुम्ही बोलाल तर भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही. नाही, आत्ता आम्ही वारंवार सांगतो, सत्तेमध्ये आम्ही आहोत. आमची जबाबदारी आहे महाराष्ट्र शांत ठेवण्याची. आमची जबाबदारी आहे महाराष्ट्रामध्ये या कलंकित व्यक्तीच्या तोंडून निघालेले शब्द त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी आमची नक्की आहे. पण राज्य शांत राहिलं पाहिजे. पण जर आता वारंवार होत असेल तर आम्ही काय आमची जबाबदारी पार पाडायची, किती पार पाडायची हे विचार करावा लागेल. कालही नागपूरमध्ये आम्हाला करता आलं असतं. नागपूरमध्येही त्या ठिकाणी व्यक्तिगत रूपाने आम्हाला आंदोलन करता आलं असतं, ते व्यक्तिगत रूपाने झालं असतं. त्यांनी तर आमच्या चंद्रकांत दादासारख्या व्यक्तीवर शाई फेकली आहे. आम्हालाही 50 प्रकरण करता आले असते. नागपुरात तर कधी करता आले असते, कोणत्याही गावात जाऊन करता आले असते, मुंबईच्या कलानगरमध्ये जाऊन करता येतात. पण महाराष्ट्र अशांत करायचं काय? पण जर पुढून जर वारंवार भूमिका असेल की देवेंद्र फडणवीसांचा अपमान करायचा, अमितभाईचा अपमान करायचा, मोदींचा अपमान करायचा, मग महाराष्ट्र अशांत झाला तरी आम्ही जबाबदार नाही आहे. माफी मागावी उद्धव ठाकरेंनी, फक्त मागावी नाही, ते माफी मागण्याच्या लायकीचेच नाही आहे, त्यांच्याकडं अपेक्षाही नाही आहे.
त्यामुळं मी काय असं म्हणणार नाही, पण पुढं त्यांना इशारा राहील की ज्या शहरात बोलाल त्या शहरात तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सर, उद्धव ठाकरेंसारखा कुटाळा माणूस नाही आहे राजकारणात असं वक्तव्य तुम्ही केलं होतं. काल उद्धव ठाकरेंनी भर त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस विरोधात ऑडिओ क्लिप ऐकवली. कुठल्याही परिस्थितीत म्हणजे अविवाहित राहील पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, लग्न करणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. खोटारडे नाही का फडणवीस? असं आहे की राजकारणामधल्या त्यावेळच्या त्या भूमिका असतात. मग मला सांगा, स्वर्गीय हिंदू ऊर्जा सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की माझी शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेससोबत जाणार नाही. उद्धव ठाकरेला प्रश्न आहे माझा, मग ती क्लिप दाखवायची का? तेव्हाची स्थिती काय होती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळातली, त्या काळातली ती स्थितीवर ते बोलले असतील. देवेंद्र फडणवीस त्या स्थितीवर बोलले असतील. राजकारणात महाराष्ट्राच्या विकासाकरता काही निर्णय घ्यावे लागतात. महाराष्ट्र विकासाकरता नंबर 1 करण्याकरता काही निर्णय त्या ठिकाणी व्हावे लागतात. ते त्या कालाने होतात. मग तुम्ही सांगा उत्तर, स्वर्गीय हिंदू ऊर्जा सम्राट बाळासाहेब ठाकरे काय बोलले होते? आपण वारंवार कलंक शब्द हा वापरलेला आहे. समृद्धी महामार्गावर 25 लोकांचे जे जळलेले आहे, खूप मोठी दुर्दैवी घटना झालेली आहे. त्या मागे कोणाचा पाप आहे? असं आहे, तुम्हाला ते दिसलं, तुम्हाला सर्व रिपोर्ट आले आहे की मद्यधुंद ड्रायव्हर एखादी गाडी चालवतो त्याला जबाबदार रस्ता बनणारा माणूस नसतो. नाही, आत्ता झालं ना. काल आम्हाला करता आलं असतं, काल मीच थांबवलं. काल मी आमच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल पूर्ण तयारी केली होती. उद्धव ठाकरेची गाडी अडवायची आणि तीव्र आंदोलन करायचं, गाडीत जाऊ द्यायची नाही, समोर सरकू द्यायची नाही. आम्ही काल आमच्या कार्यकर्त्याला थांबवलं. महाराष्ट्र अशांत होऊ नका. पण या पद्धतीनं आता ज्या शहरात ते बोलतील त्या शहरात आंदोलन होतील. होऊ द्या ना, बोलू द्या ना त्यांना एखाद्या ठिकाणी व्यक्तिगत. आता नागपुरात येऊन नागपूरच्या जनतेला तरी मान्य आहे का? उद्या नागपूरमध्ये पोल टाका आणि जनतेला विचारा की देवेंद्र फडणवीस हे कलंकित व्यक्ती आहे का? असं जर नागपूरच्या जनतेला विचारलं ना, 65 लाख लोकांना नागपूर जिल्हा शहराच्या, तर उद्धव ठाकरेला कळेल तुमच्या बोलण्याने तुमची पार्टी संपली की नाही. त्यांच्या पार्टीच्या लोकांनाही मान्य आहे का? त्यांच्या पक्षामध्ये नागपुरात काम करणाऱ्या लोकांनाही मान्य आहे का की देवेंद्र फडणवीस हे कलंकित आहे? आज जे नागपूर दिसत आहे ना, ही उपराजधानी दिसत आहे ना, जे 65 वर्ष काँग्रेस पार्टीच्या लोकांनी या उपराजधानीवर अन्याय केला, विकासाचा अन्याय केला, आज जे उपराजधानी तुम्हाला दिसत आहे, हे उपराजधानीचं चित्र पलटले दिसत आहे. याचे शिल्पकार कोण असेल तर नितीन गडकरीजी, देवेंद्र फडणवीस आहे. चंद्रशेखर जी हिंदी में बताएं कि जूते मारो नाही, मी काय म्हणतो, त्यांनी काय केलं मला काही बोलायचं नाही. मी देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रेस घ्यायला आलो आहे, तेवढं विचारा. होय, उद्धव ठाकरे यांनी नेहमी महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प थांबवले एवढ्याकरता की महाराष्ट्राच्या प्रत्येक कामात त्यांना कमिशनखोरी करायची होती आणि म्हणूनच या महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प थांबलेत. याला आणि जो विकास थांबला हा केवळ कमिशनखोरी करता थांबला. हा विकास या महाराष्ट्रात झाला तो केवळ चांगल्या बुद्धीने झाला, देवेंद्र फडणवीसाच्या बुद्धीने झाला. आणि जो विकास थांबला हा कमिशनखोरीमुळे झाला, कमिशनखोरीच्या भावनेतनं झाला. उद्धव ठाकरेंची नेहमीची भूमिका ही कमिशनखोरीची राहिली आहे. आंदोलन किस तरीके का पूरी प्रेस हिंदी में आंदोलन किस तरीके का रहेगा, किसको जूते मारे जाएंगे, इसके ऊपर महाराष्ट्र के जनप्रिय नेता देवेंद्र फडणवीस जी 13 करोड़ जनता के विकास के लिए जिन्होंने अपना
संपूर्ण जीवन समर्पित किया है। ऐसे हमारे नेतृत्व लोकनेता देवेंद्र फडणवीस जी, इनके बारे में उद्धव ठाकरे जी ने नागपुर में आके उनको कलंकित कहा। कल ही हम भारतीय जनता युवा मोर्चा के माध्यम से उनकी गाड़ी रोककर उसका जवाब देना चाह रहे थे, लेकिन हम सरकारी पार्टी में, गवर्नमेंट पार्टी में हैं। हमने महाराष्ट्र को अशांत करने का, अशांत नहीं होना चाहिए, ये हमारी जवाबदारी है, इसलिए हम कल रुके। आज हमारे प्रवीण दटके जी, अरविंद गजभिये जी ने और हमारे सारे विधायकों ने आंदोलन भी किया, लेकिन आपके माध्यम से मैं उद्धव ठाकरे जी को आखिरी का जो एक उद्धव ठाकरे को आखिरी का एक सूचना देना चाहता हूं आपके माध्यम से। इसके बाद देवेंद्र फडणवीस जी के बारे में जो गांव में कहेंगे वो गांव में हम आंदोलन करेंगे। जो गांव में वो ये देवेंद्र फडणवीस के बारे में कहेंगे वहां जाकर हम नहीं सोचेंगे अभी लॉ एंड ऑर्डर का क्या होगा। अब पुलिस सोचेगी और सरकार सोचेगी, भारतीय जनता पार्टी नहीं सोचेगी। अब तक हमने सोचा है, सरकार में जब होते हैं तो हम सोचते हैं कि भाई हमारी तरफ से ऐसी कोई गलती ना हो, लेकिन सरकार के में रहने के बाद हमारी जवाबदारी अकेली की नहीं होती कि हम लॉ एंड ऑर्डर के प्रॉब्लम तैयार ना करें, जवाबदारी उनकी भी है। देवेंद्र फडणवीस जैसे नेता को जिस प्रकार से उन्होंने कहा है वह कदापि सहन करने वाला नहीं है। मैंने सारा विश्लेषण किया है, चाहिए तो पूरी जो इसकी प्रत है वो आपको देता हूँ, लेकिन जो कर्तव्य शून्य है, घर में बैठ के राजनीति करने वाला व्यक्ति है, जिसको कोई उसका महाराष्ट्र के विकास के लिए कर्तृत्व नहीं है, ऐसे व्यक्ति ने कर्तृत्ववान देवेंद्र फडणवीस के ऊपर आरोप नहीं करना चाहिए, गलीच्छ आरोप नहीं करना चाहिए, निचले स्तर का आरोप नहीं करना चाहिए। यही हमारा इस माध्यम से कहना था, और मुझे लगता है अगर वो समझे नहीं तो आगे हम समझाएंगे उनको, समझाएंगे, जनता समझाएंगी, कार्यकर्ता समझाएंगे। इसके बाद तो कह के दिखाए, कोई भी चौक में आके दिखाए कि इस प्रकार से देवेंद्र फडणवीस और मोदी जी और अमित भाई के ऊपर जिस प्रकार से वो निचले स्तर की बात करते हैं। भारतीय जनता पार्टी इस महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी है और ये कदापि नहीं सहन करेगी। हमारे कार्यकर्ता और हमारे विधायक सांसद नहीं सहेंगे। हम इसका अभी ईट का जवाब पत्थर से देंगे। तर कालच्या उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातल्या वक्तव्याला भाजपनं जोरदार आणि तिखट शब्दात उत्तर दिलंय। या दोघांच्याही राजकीय कारकिर्दीची तुलना करत उद्धव ठाकरे हे सर्वात कलंकित मुख्यमंत्री असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।